माझं काय तर सांग का मी थांबलोय. आता मी काय म्हणते माहितीये का, आता ते पोरी संस्कार येते की नाही, पोरी तुझा संस्कार सारखा राहा, बरोबर. हिला जरा आवडला पाहिजेस तू, संस्कारी आहे ती. हा बोलू ना तिला. हा बोलो समान टाकतो ना माझं वेल्डिंग करून. बाबा तू आहे भारी आहे मला माहिती आहे, पण ती संस्कारी आहे. बघितलंच काय काय होतं मध्ये संस्कार होते असे म्हणजे लगेच घुसता संस्कार म्हणजे पायाला. आता मी काय म्हणते, बाईचं संस्कार द्यायचे मला माहिती आहे, त्यांना माहित नाही. ते सांग काय काय संस्कार आहे तुझे. ऐका नीट ऐका. लवकर सांग हा तुमलेला आहे खूप असं तुझं प्रेम होतो येते नाही काय असं. आता मी काय म्हणते, वाक्य पूर्ण करा. वाक्य पूर्ण करते, पण मला असं म्हणायचंय की काहीतरी सांगते बरोबर. बाय गोष्ट अशी आहे, याला लग्न करायचंय. हा त्यामुळे तुला काय वाटतं, हा मुलगा पसंत आहे की नाही पसंत आहे ते सांग जरा. लवकर सांग, इकडे धाका नाही. पसंत आहे मावशी. पसंत आहे ना, पसंत बोलली. काय तमाशा लावलाय का, काय चाललंय. म्हणजे माझा आनंद गगनात. तुमचा काय चाललंय. हा आता तू सांग. पण मावशी काय माझं 7वीला 8वीला 10वीला पण 11वी आणि 12वी 12वीला काय होतं नंबर आले 12वीला. अगं नाही मावशी लफड. काका पुढे पुढे बोलवतात, त्यांना अजून एक लपड सांगायचं आहे, त्यांना काहीतरी अजून माहिती आहे. ह्याच्या सगळं स्वभावाच्या चकना चूर झाला. आता मी काय म्हणते माहिती आहे काय, आता तू ऐकलंच काय. पहिली 7वी 8वी काय नाही काय मावशी, पण आता काही नाही. हा पण आता ती आता काही नाही म्हणते, वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. काहीतरी नाही नाही अजिबात. पहिलं होतं, पहिलं आता नाही. आपल्याला पहिल्याशी काय संबंधच नाही आता नाही, म्हणजे आता ते शब्दाबाहेर नाही. नाही. मला तुला काय म्हणायचंय, मला तरी पण पाहिजे. पाहिजे बाय बघ मावशी असा चॉकलेट बॉय चालेल, पण असा वीस कोंडीचा कामगार काय चाललंय. तुला चॉकलेट बॉय आहे. तुला समजत नाही. अरे तुझी टक्के नाही मला समजतं बरोबर. चॉकलेट बॉय तू आता इकडे यायचंच नाही. हिला काय बोलायचंय का तुम्हाला. आता जाऊ दे. आता मी काय म्हणते, मला असं वाटतं तूच काहीतरी बघ, तुझं तूच हातात धर. आता काय विचार तुझा तू हातात धर आणि काहीतरी लग्न कर असं मला म्हणायचंय. मी काय म्हणतो मासी. हा काय म्हणतोस तू. राहायलाच पाहिजे मावशी. मी काय म्हणतो, बाकी सगळ्यांचा सोड. बाकी सगळ्यांचा सोड म्हणजे काय धरलं काय मी. मावशी तुझं काय. माझं माझं म्हणजे आता मला पर्याय नाही म्हणून मी आपला विषय टाकला. माझं काय म्हणजे मला संबंध नाही. माझं काय म्हणजे आता सगळ्यांचं झालंय ना. म्हणजे आता तुझं आणि माझं जरी माझं लग्न वेळ आहेस काय. आता बरोबर विषय भाग घेतलाय. अरे काय नाही वेळ आहे, माझं लग्न झालंय. सगळं मावशी मला पर्यायच नाही. मावशी तुला समजतंय माझं खोड कुजत चाललंय. बरोबर आहे, पण माझं लग्न झालंय. मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. मग मी सगळ्यांना म्हणते पायपत भारी देवा म्हणजे त्यांचा म्हणतात पण आता बघ आता बोल. एवढं असताना तू कसा काय मला विचारू शकतो.
करतोस? हा? अगं मावशी, हा, मला असं वाटतंय की दुसरं लग्न करायला हवं. ए, पण काय मला वाटून काय फायदा नाही. ते आपले संस्कार आहेत आणि ते मी कसं विसरेन? हा, आणि तू मला विचारता प्रयत्न करतोस, धाडस करतोस म्हणजे काय? मला पर्याय नाही. ऐक जरा, आता मगापर्यंत ती मार होती, आता मी पण मारेन. आणि मी तुम्हालाही सांगते आणि तुलाही सांगते. मंडळी, गोष्ट अशी आहे की स्त्रीनं एकदा कुंकू लावलं म्हणजे लावलं. कुंकुआ पुढे परपुरुषाने नाही नाही नाही. अगं मावशी, जरा इकडे लक्ष दे. चालू असलेल्या रंगतदार कार्यक्रमासाठी आदरणीय निखिल विनायक पाटील साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच मावशी, खास आपल्यासाठी विक्रम दुलभ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावं. विक्रम दुलभ. बापरे, विक्रमराव गोष्ट कशा? विक्रमराव कुठे आहेत? ते दुलभ कुठे असतील? विक्रमराव कसा आहे ना, खरं सांगते, दिव्याला सरकता जिना झाला तेव्हापासून स्टेशनला गर्दी वाढली नाही का? दिव्याला सरकता जिना झाला आणि स्टेशनला गर्दी वाढली. विक्रमराव, खरं सांगते, काल रात्री तुमच्याच नावाची स्वप्न पडली. तसेच परेश जोगळे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने आपण याचं नाव घ्यायचंय. परेश कसा आहे ना, परेश जोगळे. नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू. परेशराव खूप हँडसम आहेत म्हणून परेशराव नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू, नंतर आपण फुटबॉल खेळू. तसेच राजेश दवंडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. राजेश दवंडे. राजेशराव, तुमचं काय करू मी? दोन नाव घेते मी तुमचे. बघा, चंद्राला आग आहे, सूर्याला डाग आहे. चंद्राला आग आहे, सूर्याला डाग आहे. तुमच्या गाळावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. तसेच गौरव अंधेरे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक खास मावशीसाठी नाव घ्यायचं आहे. गौरव अंधेरे. मावशी, सुचव. आता हे 51 रुपयांचं काय करायचं बरं? गौरवराव कसं आहे ना, हे रसिक मायबाप यांचं मन आहे माझं सिंहासन. तुम्ही गौरवराव कधी म्हणा, तुमच्यासाठी काय पण. हा, आता मी काय म्हणजे माहितीये तुम्हाला माझं हॅलो. म्हणणं. तसेच सर्वांची लाडकी तारा खास हिच्यासाठी चंदन दर्डे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ताराने सुद्धा नाव घ्यायचंय. चंदन दर्डे. तारा नाव घे. चाललंय काय? मावशी, तुझ्या आम्हाला घ्या. परत एकदा नाव घे. नागूर पासून दिव्यापर्यंत पेरली होती लसूण. नागूर पासून दिव्यापर्यंत पेरली होती लसूण. चंदनरावांचे नाव घेते साठून पुसून. मावशी, आमच्यासाठी कायच नाही काय? राजेशराव या, तुमचं नाव घेऊन तुमचं नाव विसरलं मी. कसं आहे ना, पण आता आम्हाला वाटतं बास करूया ना, आम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळं तुमच्यासारखे मायबाप आमच्यावर प्रेम करतात हेच आमचं भाग्य आहे की नाही. प्रतिप्रसाद बक्षिता परिपरा गुरुंचे चिटे, म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे चिटे. तुम्ही आहात आमच्यासाठी सुवर्ण युगाचे साठे. मावशी, आता पोलीस तो वाक्य लक्षात खरंय ना, मी असाच जाईन, माझं थोड कुजवीन, पण आता कोणाला विचारणार नाही. नाही, तू विचारायला पाहिजे. मला तर म्हणायचंय तू काहीतरी चांगलं कर, म्हणजे व्यवसाय कर, कुठली प्रगती कर आणि नंतर गोष्टीच्या रांगाला तू त्याचं खरंच सांगते मी. मला त्याचे एकच हवे. एकच काय तू बघावं तेव्हा असतोच. तुम्हाला समजलं ना मला काय बोलायचंय? चालेल, मग निघा तुम्ही. मावशी, तुला पुढे जाता येणार ना? का म्हणजे काय बोलतो? अरे बाबा, असं आहे काय? बोला तुम्ही, बोला. अरे काय तर सांग बोला ना.
हा बोला तो वाचतोय वाचू दे. तुम्ही बोला. हे बघ मावशी, श्रीकृष्णाच्या हुकमाने बसावंच लागेल, थांबावंच लागेल. चालेल तर तुम्ही छान बोलता माहितीये का. मला उशी का नाही बोलत तुम्ही. हे बोलू देतील तेव्हा. ठीक आहे पण कृष्णदेव यायला पाहिजे तिथं. हे बघ मावशी, तू इथेच थांब. आम्ही देवांना पाठवतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला रे. चला तर मुलींनो. एकदा होते. हा? अरे एकदा होऊ दे तुझं. इकडनं. झालं.